पाथरीच्या बोरबन बेटावरील लोकांचं एनडीआरएफच्या पथकाकडून स्थलांतर करण्यात आलं। सीना नदीच्या पात्राबाहेर पाणी आल्यानं धोका वाढला आहे। अगोदरच भोगावती, नागझरी नदी आणि विविध ठिकाणांहून येणाऱ्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली असतानाच सीना कोळेगाव धरणातून 52,000 क्युसेकचा प्रवाह सीना नदीत सोडण्यात आला आहे। नदी आणि ओढ्याच्या पाण्यानं वेढणाऱ्या पाथरी येथील बोरबन बेटावरील अर्थात बंडगर मल्लाव वस्तीवरील लोकांना एनडीआरएफचे जवान सुरक्षितपणे बाहेर काढत आहेत। दररोज पडणाऱ्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील भोगावती आणि नागझरी या नद्या भरून वाहत आहेत। याशिवाय माढा, मोहोळ, बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ओढ्यांचं पाणी एखाद्या नदीसारखं सीनेत मिसळत आहे। यामुळे सीना नदी पात्राबाहेर पाणी वाहत आहे। अशातच सीना कोळेगाव धरणातून 52,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे। हे पाणी नदीपात्राबाहेर पसरत आहे। यामुळे नदी काठावरील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील बंडगर मल्लाव वस्तीच्या एका बाजूला सीना नदी तर दुसऱ्या बाजूला ओढा आहे। नदीचं आणि ओढ्याचं पाणी वाढत असल्यानं बंडगर वस्तीवरील कुटुंबांना हलवण्यासाठी एनडीआरएफचे 6 जवान बोटीसह आले आहेत। प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार निलेश पाटील, मंडलाधिकारी विजय पाटील आणि पोलीस यंत्रणाही तिथं पोहोचली। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे।